विकास झाल्यास विरोधकांना पोटशूळ उठतो या शब्दात नवनाथ बन यांनी टीका केली आहे। कनेक्टिंग लिंकवर दरड कोसळल्याने सामनातील टीकेला बन यांनी उत्तर दिलेलं आहे। विरोधकांना आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे असं बन यांनी म्हटलंय। नवनाथ बन यांनी एक्सपोस्ट केलेली आहे। त्यांनी असं म्हटलंय की सामनाच्या अग्रलेखाचं नाव बदलून सामना नाही तर शोक सभा करायला हरकत नाही। महाराष्ट्रामध्ये पूल उभा राहिला, महामार्ग सुरू झाला, मेट्रो धावली की यांना पोटशूळ उठतो। विकास झाला तर वेदना, विकास थांबला तर आनंद, एवढाच यांना संपादकीय धर्म उरलाय। नैसर्गिक दरडीवरून संपूर्ण प्रकल्पाला अपयशी ठरवणारे तेच लोक आहेत, ज्यांनी आपल्या 2.5 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये विकासाची एक वीटही रचली नाही। नाशिकवर आलेलं ढगफुटी सदृश अतिवृष्टीचं संकट टळलेलं आहे। वाऱ्याची दिशा बदलल्यामुळे ढगफुटीचं संकट टळलेलं आहे। मात्र इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर पट्ट्यामध्ये संततधार पाऊस सुरूच आहे। मुसळधार पाऊस आणि वादळ अहिल्यानगर आणि सुरतच्या दिशेनं आता मार्गस्थ झालेलं आहे। त्यामुळे नाशिकवर आलेलं ढगफुटी सदृश अतिवृष्टीचं संकट हे आता टळलेलं आहे। मुसळधार पाऊस आणि वादळ अहिल्यानगर आणि सुरतच्या दिशेनं सरकलेलं आहे। त्याच्यामुळे नाशिकवर आलेलं ढगफुटी सदृश अतिवृष्टीचं संकट हे टळलेलं आहे। या